वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचं खासदार आणि या बँकेच्या संचालिका प्रीतम मुंडे यांनी म्हटलंय। तर या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना टोला हाणलाय। स्पष्टीकरण माझ्याकडे ह्याचं असं आहे की ती मुंबई ब्रांचकडून पुणे ब्रांचकडे जाणारी रक्कम होती आणि त्याच्यात कोणतंही अनअकाउंटेड कॅश नाही आहे अशी मला माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे। आणि वैद्यनाथ बँकेचा आजपर्यंत कारभार हा नेहमी पारदर्शक आणि स्वच्छ राहिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती कुठेही तिथे शंकेचं मला काही स्थान वाटत नाही। बँकेच्या संदर्भामध्ये दोन्हीही शाखेत एवढे मोठे व्यवहार नसतील तर जुन्या नोटा मुख्य शाखेतून घाटकोपरमध्ये कुणाला द्यायला आल्या होत्या? जुन्या नोटा चलनातच नाही तर त्या चलनात नसणाऱ्या नोटा वैद्यनाथ बँक परळी मुख्य शाखेतून घाटकोपर शाखेत कशासाठी आणत होती आणि जुन्या नोटा कुणाला देणार होती याचाही खुलासा होणं आवश्यक आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेतली सापडलेली ही रक्कम बँकेचीच असल्याचा खुलासा बीड जिल्ह्यातल्या परळी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी केले। परळीच्या मुख्य शाखेतून 25 कोटींची रक्कम मुंबईमधल्या घाटकोपर शाखेला पाठवली होती, त्याची नोंदही असल्याचं व्यवस्थापकांनी स्पष्ट केलंय। 10 कोटी रुपये हे पुणे येथील दुसऱ्या बँकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पिंपरी चिंचवड शाखेमध्ये आणण्यात येत होती। अशा प्रकारचे व्यवहार हे सर्व बँकांमधून नियमानुसार होत असतात। बँकेकडे या सर्व झालेल्या व्यवहाराच्या सर्व प्रकारच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्या तारखेमध्ये उपलब्ध आहेत। हा पैसा हा कोणताही एका व्यावसायिक किंवा एका व्यक्तीचा नसून विविध ग्राहकांनी जमा केलेला आहे। वाशिममध्ये 2 गाड्यांमधून आणलेली 50 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी अटक केली। औरंगाबाद मार्गावर प्राप्ती हॉटेलजवळ गुरुवारी वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ही रोकड मिळाली। 2000च्या रूपातल्या सर्व नोटा होत्या आणि ही रोकड कुठून आणण्यात आली याचा तपास आता पोलीस करतात। यवतमाळमधल्या 2 अर्बन बँक आणि एका सीएकडे आयकर विभागाच्या नागपूर इथल्या अन्वेषण पथकानं शोध मोहीम राबवली आहे। यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर यवतमाळमध्ये या बँकेतील अनेक खातेदारांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रोकड जमा केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापुरातल्या लक्ष्मीपुरा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे। 2000, 100 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या डॉक्टर सुधीर कुंबळेला जेरबंद केलंय। त्याच्या घरामधून नोटा छापण्यासाठी वापरलेलं प्रिंटिंग मशीन जप्त केलंय। गुरुवारी डॉक्टर कुंबळेनं 2000ची नोट एका विक्रेत्याला दिली। विक्रेत्याला याबाबत संशय आला आणि त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला। नोटबंदीच्या महिनाभरानंतरही सर्वसामान्यांना पैसे मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। इतकंच नव्हे तर छोटे मोठे उद्योग देखील अडचणीत आलेत। कोल्हापुरातल्या चपलांचा व्यवसाय देखील नोटबंदीमुळे संकटात सापडलाय। आधीच कोल्हापुरातल्या या चपलांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे आणि त्यात आता नोटबंदीनं आणखीनच भर घातली आहे। रोखीनं मजुरी अदा करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये विडी कामगार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर थाळीनाद आंदोलन केलं। संभाजी आरमाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर सर्व व्यवहार बँकिंग माध्यमातून होणार आहेत। मात्र सर्व विडी कामगार महिलांकडे स्वतःची बँक खाती नाही आहेत आणि त्यामुळे हे व्यवहार सध्या होत नाहीयेत। तर एवढी मोठ्या प्रमाणात मजुरी अदा करण्यासाठी विडी कारखानदारांकडे पैसे नाहीयेत। त्यामुळे हा निर्णय झाल्यापासून विडी कामगार महिलांना मजुरी मिळाली नाही, ती रोखीनं मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नोटबंदीचं समर्थन कवितेच्या माध्यमातून केलं। आपली जी भूमिका आहे ती भूमिका शिवसेनेची नाही असा उपहासात्मक टोला त्यांनी शिवसेनेला लगावला। मात्र त्यांनी पुढचं पाऊल उचललं तर ते पाऊल आम्ही थांबवू असंही सांगायला आठवले विसरले नाहीत। नोटाबंदीमुळे अशी विचित्र परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज सरकारला देखील आला नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे। ते रत्नागिरीत बोलत होते। नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे नोटाबंदी
काळा पैसा कमवणाऱ्यांच्या डोळ्यासमोर आलेली आहे अंधी. आता भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी. भविष्य काळामध्ये जरूर होणार आहे गोरगरिबांची चांदी आणि चुकीचा पैसा कमवणाऱ्यांची तुटून जाणार आहे फांदी. नागरिकांनी कॅशलेस व्यवहार शिकून ग्रामीण भागामधल्या नागरिकांना शिकवावं, जेणेकरून त्यांना आर्थिक व्यवहार करताना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी यवतमाळमध्ये आयोजित रोखेरहित महाराष्ट्र या कार्यशाळेमध्ये अध्यक्षस्थानावरून बोलताना केलं. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातली विषमता दूर व्हायला मदत होणार आहे, असंही अहिर म्हणाले. सर्वांनी कॅशलेस व्यवहार करावा आणि नगद व्यवहार न करता ज्यांना ज्ञान आहे, मोबाईल आहे, त्यांना त्यांच्यापाशी क्रेडिट कार्ड आहेत, डेबिट कार्ड आहेत, या सर्वांचा वापर करून आपण व्यवहार करून जी काही नगदी रक्कम आहे ती अशिक्षित लोकांना, गरीब लोकांच्या हातामध्ये जाऊ दिली पाहिजे, ही पण विनंती करतो. ग्रामीण भागामध्ये इतक्या लवकर यावर व्यवहार होईल, कॅशलेस व्यवहार होईल असं अपेक्षा करणं चुकीचं ठरेल, पण प्रशिक्षण करणं चालू ठेवलेलं आहे. तर शहरी लोकांना, शिक्षित लोकांना विनंती करतो की आपण अधिकाधिक कॅशलेस व्यवहार करावा. कॅशलेस व्यवहारांच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी भाजपच्या आमदारांना नागपूर अधिवेशनादरम्यान ट्रेनिंग देण्यात आलं. आपल्या भागामध्ये आपण कॅशलेस व्यवहारांचा प्रचार आणि प्रसार करू, असंही यावेळी आमदारांनी सांगितलं. नागरिकांना याबाबत माहिती देण्यापूर्वी आपण याबाबत जागरूक असणं आवश्यक आहे, यासाठी आपण हे सर्व शिकत असल्याचं यावेळी आमदार म्हणाले. शिर्डीतल्या कोपरगावमध्ये समता पतसंस्थेनं कॅशलेस व्यवहारांच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले. कोपरगाव इथल्या समता पतसंस्थेनं शहरामधल्या एका वॉर्डातल्या 45 दुकानदारांना टॅब दिले आणि 450 खातेदारांसाठी कॅशलेस व्यवहार योजना सुरू केली आणि यामुळे आता ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहार होण्यास मोठी मदत होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांना हायकोर्टानं दिलासा दिलेला नाहीये. नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. निवडणूक आयोगानं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी गडचिरोली कोर्टात जाण्याचे आदेशही हायकोर्टानं जानकरांना दिलेले आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयोगानं जानकरांना दोषी ठरले, त्यामुळे जानकरांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिल्यानं जानकरांच्या अडचणी वाढणार आहेत. कोर्टाने म्हटलं ह्याचे तुम्ही बरोबर रेमेडीज घ्या आणि ह्याच्यावर त्याच्या मेरिट्सवर किंवा फेटाळलं गेलं असं बिलकुल म्हणणं हे चुकीचं असेल. कोर्टाच्या आदेशाला एकदम त्याला चुकीचं टर्न देणं होईल. ही याचिकेच्या गुणवत्तेवर कोर्टाने काहीच म्हटलं नाही. डिस्पोज आणि डिसमिस हे दोन वेगळे शब्द असतात. आपली याचिका ही डिस्पोज झाली आहे आणि आपण माघार घेतली आहे. आपल्याला पुन्हा एकदा ह्याच्यावर याचिका करता येईल आणि सिव्हिल याचिका वेगळी करावी लागेल, क्रिमिनल याचिका वेगळी करावी लागेल, वेगवेगळ्या कोर्टात आपल्याला करावी लागेल. सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना पाठिंबा मिळू लागलेला आहे. राज्य सरकारी अधिकारी महासंघ गुडेवार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय. आम्ही सगळे तुमच्यासोबत असून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घ्या, अशी विनंती गुडेवार यांच्याकडे अधिकारी महासंघानं केली आहे. चंद्रकांत गुडेवार अमरावतीचे आयुक्त होते. त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना गुडेवारांनी आमदार सुनील देशमुखांच्या शिफारसी धुडकावून लावल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या देशमुखांनी गुडेवारांविरोधात थेट हक्कभंगच दाखल केला. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील हजारो एकर जमिनी सनदी अधिकाऱ्यांनी लाटल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधिमंडळ परिसरात आज आंदोलन केलं. सनदी अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यापूर्वी या भागातल्या जमिनी विकत घेतल्या आणि आता प्रकल्पांमध्ये जमिनी जाणार असल्यानं प्रकल्पाजवळ जमीन असल्यानं त्याचा फायदा हा संबंधित सनदी अधिकाऱ्यांना होणार आहे. जमिनीच्या सातबाऱ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नावं असलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी शिर्डी मालेगाव रस्त्यावर आंदोलन केलं. आधी शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतोय आणि त्यामुळे मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होताच कांद्याच्या भावात 300 ते 400 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शिर्डी मालेगाव राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव मिळण्यासाठी
कांद्याचे बाजार फार पडलेत. शासनाने याच्याकडे जरा लक्ष देऊन कांद्याला हमी भाव द्यावा, नाही तर कांद्याला 1200-1500 रुपयापर्यंत बाजार तरी द्यावा. आज सरकारने शेतकऱ्याला मजुरी द्यायला सुद्धा पैसा मिळत नाहीये. फक्त कांदा आणायचा आणि विकायचा आणि त्याचं केलेल्या कष्टाचं फळ सुद्धा मिळत नाही. आज शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. कांद्याचे बाजारभाव एकाएकी खूपच पडलेले आहे. आमचा कांदा प्रति क्विंटल 350 ते 400 रुपये दराने जातोय. म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो सर्व शेतकरी. आमची या सरकारला हीच विनंती आहे का शेतकऱ्याकडे एकदा व्यवस्थित लक्ष द्या. जरा तुमचा कांदा 350 ते 400 रुपये प्रति क्विंटल जातोय, तर आज कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली. शेतकऱ्यांच्या सातत्यानं होणाऱ्या आत्महत्यांकरिता सरकारची धोरणं जबाबदार असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. 1991 नंतर अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या बदलाचे हे बळी असून सरकारनं शेतमालाला अनुसरून भाव दिलेले नाहीत, म्हणून ही परिस्थिती उद्भवल्याची टीका त्यांनी केली आहे. तुम्ही 7वं वेतन आयोग लागू करता आहात, 50% नफा जोडून भाव देण्याचं धोरण राबवत नाहीये. शेतमजुरांची मजुरी ही मनरेगामध्ये 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत वाढवत नाही आहे. निसर्गाचा फटका, बाजाराच्या मंदीचा फटका आणि आता तुमच्या नोटबंदीनंतर ज्या मंदीमध्ये एक प्रकारचं तुम्ही इंधन टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी मरतो आहे, याच्यानंतर शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार? नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपहार प्रकरणामध्ये जप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. दिवाळीच्या दरम्यान बाजार समितीच्या 3 कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या फरकाची जवळपास 57 लाख रुपयांची रक्कम परस्पर बँकेतून काढून घेतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून 3 कर्मचाऱ्यांसह रोकड ताब्यात घेतली होती. महाराष्ट्रातल्या पहिल्या संगणकीकृत अभिलेख कक्षाचं उद्घाटन विटामध्ये जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातल्या विटा तहसील कार्यालयाचा अभिलेख कक्ष हा 100% संगणकीकृत झालेला आहे. संगणकीकृत अभिलेख कक्षाद्वारे 150 वर्षांच्या कालावधीतली 2 कोटी कागदांचं स्कॅनिंग करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या सर्व 10 तालुक्यांमध्ये ऑनलाईन 7/12 पाहायला मिळणार आहेत. अॅट्रॉसिटीच्या समर्थनार्थ हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन समाजाच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये SC, ST, OBC, VGNT आणि मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग घेतला. बहुजन संघर्ष मूक महामोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं होतं. अबालवृद्धांसह तरुण तरुणी आणि महिलांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग होता. दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेरे ओढले. तपास यंत्रणांना या दुर्घटनेचं गांभीर्य कळलेलं नाहीये अशी खरमरी टीका हायकोर्टानं केली आहे. देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असल्याचं चित्र निर्माण झाल्याचं कोर्टानं नमूद केलंय. यामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. पानसरेंच्या हत्या प्रकरणामध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार 2009 पासून फरार आहेत. त्यांच्याविषयी सीबीआय काहीच का बोलत नाही असा प्रश्नही कोर्टानं विचारला. नाशिक शहरामधल्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. पार्टीमध्ये गुंगीचं औषध देऊन मुलगी नशेत असताना तिच्यासोबत हा प्रकार झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. रात्री बेरात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग याला कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पालकांनी आपल्या पाल्यास रात्री होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जागरूक राहणं गरजेचं आहे असं आवाहन पोलिसांनी केलंय. 13 तारखेला रात्री तिच्यावर तिचाच मित्र हे सगळे दारू प्याले होते. त्याचे 2 मित्र आहेत अजून एक, आणि त्यांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असे एक तक्रार त्या महिलेने आम्हाला दिलेली आहे. त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी महिलेने FIRमध्ये दिलेला आहे त्याला देखील आम्ही अटक केलेली आहे. जे 2 आरोपी आहेत त्याच्या देखील आम्ही मार्गावर आहोत, ते देखील लवकरच अटक होतील.
औरंगाबाद पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी ताब्यात घेतली. या बसनं पोलिसांच्या गाडीला धडक दिली होती. त्यामध्ये पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे जोपर्यंत पोलीस व्हॅन रिपेअर होत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतलाय. हतबल एसटी कर्मचारी तातडीनं पोलीस व्हॅन आपल्या कार्यशाळेत घेऊन गेलेत. व्हॅनची दुरुस्ती सुरू आहे आणि ही शिवनेरी बस औरंगाबाद पुणे या रस्त्यावर चालते. बस पोलीस स्टेशनला उभी असल्यानं रोजचं 35,000चं नुकसान महामंडळाला सोसावं लागतंय. नाशिक कारागृहासारखाच प्रकार गेल्या वर्षी धुळे कारागृहात समोर आला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीत कारागृहातल्या अधिकारी दोषी आढळून आलेला होता. मात्र या दोषी अधिकाऱ्यावर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नाशिक कारागृह प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांनी कठोर भूमिका घेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. मात्र धुळ्यामधल्या दोषी अधिकाऱ्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. शाळेची फी न भरल्यानं संस्थेच्या अध्यक्षांनी 10वीच्या मुलाला बेदम मारहाण केली. अंबरनाथच्या न्यू डेक्कन इंग्रजी शाळेमध्ये ही घटना घडली. कार्तिक गोविंदन असं या मुलाचं नाव आहे. कार्तिकची 4 महिन्यांची फी बाकी होती. फी न भरल्यानं त्याला शिक्षकांनी वर्गाबाहेर काढलं. तो जात असताना संस्थेचे अध्यक्ष PK वसंतन यांनी कार्तिकला मारहाण करायला सुरुवात केली आणि या मारहाणीमध्ये कार्तिकेच्या कानाला गंभीर दुखापत झाली. पनवेल तालुक्यातल्या वांगणीमध्ये आदिवासी पाड्यातल्या आदिवासी बांधवांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलाय. महावितरणनं या आदिवासींना महिन्याला 8-8 हजार रुपये वीज बिल दिले. या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये जेमतेम 2 बल्ब असतील आणि त्याचाही वापर रात्रीच होतो. त्यामुळे एवढं वीज बिल आलं कसं असा सवाल हे आदिवासी विचारतात. याशिवाय वीज बिलासाठी एवढे पैसे आणायचे कुठून असाही प्रश्न त्यांना पडलाय. धुळे जिल्ह्यातल्या विविध कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलावंतांचं मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्हा परिषदेसमोर अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मागितली कलाकारांचं मानधन 1,500 वरून 5,000 करण्यात यावं. एसटी आणि रेल्वे भाड्यामध्ये 50% सवलत मिळावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुणे मेट्रो नागपूर मेट्रोच्या आधी धावेल असा विश्वास महामेट्रोचे कार्यकारी संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केलाय. पुणे मेट्रोला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यानंतर पुणे मेट्रोनं गती पकडल्याचं चित्र आहे. पुणे मेट्रोचं काम महामेट्रो करणारे ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पुण्याला भेट दिली. पुणे मेट्रोच्या रूटची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ब्रह्मदेशचा अर्थात म्यानमारचा शेवटचे राजे थिबा यांचा 100वा स्मृतिदिन आहे. आपल्या शेवटच्या राजाला अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीमध्ये म्यानमारच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ब्रह्मदेश अर्थातच म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मॅन स्यू, लष्कर प्रमुख मिन हॉंग अलाइन आणि थिबा राजाचे म्यानमारमधले वंशज यू सो विन यांनी रत्नागिरीमधल्या थिबा राजाच्या समाधीला अभिवादन केलं. सलग 3 वेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. विजय चौधरीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. नोकरी देण्यासंबंधीचे नियम तयार करायचे असल्यामुळे विजय चौधरीला नोकरी देण्यात विलंब झाल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. विजय चौधरीच्या उल्लेखनीय कामगिरीकरता मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आणि विधानसभेतल्या सर्व सभासदांनी त्याचं अभिनंदन केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विजय चौधरीनं आनंद व्यक्त केला. आज पहिल्या वेळेस बघतो की कुस्तीला इतकं मोठं प्रेम आहे, कारण की सगळे म्हणजे सिंपल माणूस म्हणजे ग्रामीण भागातला माणूस तो कुस्तीला ओळखतोच, पण आज सगळे आमदार लोक जे म्हणजे आज सत्तेवर येते ते सगळे माझं अभिनंदन करतात. मला याचा खूप अभिमान वाटतोय. आणि आज मी इथे नागपूरमध्ये येऊन मला जे नोकरीचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 2-3 दिवसात तुझं चांगल्या पदावर तुझी नियुक्ती केली जाईल, तर ते ऐकून सुद्धा अभिनंदन होतो. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या दिवस अखेर इंग्लंडनं 4 बाद 284 अशी मजर मारली आहे. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मोईन अली 120 आणि बेन स्टोक्स 5 रन्सवर नाबाद आहेत. तत्पूर्वी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. यानंतर जो रूट आणि मोईन अली यांनी इंग्लंडची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. रूटनं अर्धशतकी खेळी केली, मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असताना 88 रन्सवर जाडेजानं रूटचा अडसर दूर केला. यानंतर मोईन अलीनं झुंजार खेळी करत दमदार शतक झळकावलं. त्याला रूट आणि 49 रन्स झळकावणाऱ्या जॉनी बेअरस्टोची चांगली साथ लाभली. टीम इंडियाकडून जाडेजानं 3 तर इशांत शर्मानं 1 विकेट घेतली.
संगीतकार AR रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालाय. पेले बर्थ ऑफ लेजंड या सिनेमाच्या संगीतासाठी रहमान 89व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत सामील आहे. बेस्ट ओरिजिनल स्कोअर आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्ग अशा 2 गटामध्ये रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. पेले बर्थ ऑफ लेजंड या चित्रपटाचं संगीत आणि त्यातल्या जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर ॲना ब्रिट्झीनं हे गाणं स्वरबद्ध केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.